Hello everyone, welcome to Global Online Marathi Platform. This is Assistant Professor स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट 2025 साठी पेपर 2 पॉलिटिकल सायन्स मध्ये युनिट 1 चालू करत आहोत. कालच आपली परवा 7 एप्रिलला 2024 ची परीक्षा झालेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आल्यानंतर आम्ही परत नवीन महाराष्ट्र सेट 2025 ची जी काही ॲड येणार आहे किंवा 25 साठीची जी सेट असणार आहे त्यासाठी परत नव्याने आम्ही तयारी करत आहोत. कशासाठी तर तुमचा हा प्लॅटफॉर्म किंवा आत्तापासून तुमची तयारी होणं गरजेचं आहे याकरिता. ठीक आहे, तर महाराष्ट्र सेट 2025 याकरिता पेपर 2 पॉलिटिकल सायन्स मधील युनिट फर्स्ट ज्या आहे त्याची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. अशा पद्धतीने आपण सिलेबस कव्हर करणार आहोत, सिलेबस घेणार आहोत, वेगवेगळ्या नवीन नवीन ट्रिक्स मेथड शिकणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणजे जी काल एक्झाम झाली 7 एप्रिल साठीची त्या विद्यार्थ्यांचा बऱ्याच चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. बऱ्याच जणांचे चांगले स्कोर आलेले, 75 प्लस विद्यार्थ्यांचे स्कोर आलेले, जवळ 60 to 75 प्लस असे स्कोर आपल्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आलेले आहेत. तसे बरेच मेसेजेस सुद्धा आलेले आहेत. तर त्या अनुषंगाने जर तुम्ही आत्तापासून जर जे नवीन तयारी करणारे आहेत किंवा ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांच्याकरता देखील जर आत्तापासून जर परत तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल तर हे सेशन जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. इथून पुढचे सेशन जे असेल ती सिरीज तुमची पॉलिटिकल सायन्सची चालू करणार आहोत, जी की तुमची एक्झाम असेपर्यंत नोटिफिकेशन आल्यानंतर आणि एक्झामच्या डेटच्या अगोदर 2 दिवस तर नक्कीच आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत. त्याकरिता काय करावं लागेल तर ही पॉलिटिकल सायन्सची बॅच आहे. पहिलं आजची युनिट फर्स्ट आजपासून आपण सुरू करणार आहोत. स्वातंत्र्य, लिबर्टी हा जो पहिला पॉईंट आहे पॉलिटिकल थेअरीचा तो आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. तर याकरिता ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला 2025 साठी कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत तर महाराष्ट्र सेट पेपर 2 या कम्प्लीट कोर्समध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस, रेकॉर्डेड लेक्चर अँड लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील. त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आम्ही तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. तसेच वीकली टेस्ट देखील राहणार आहे. बरोबर, फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील अवेलेबल करून देणार आहोत तुम्हाला. त्यासोबतच प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे आहेत ते त्याचे सोल्युशनही आपल्याला भेटणार आहेत. तर याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव काय करू शकता, रजिस्टर करू शकता. ही कम्प्लिटली आपली नवीन बॅच आहे जी की 15 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. आपलं टार्गेट आहे 2025 ची एक्झाम. त्याकरिताचा आपण आत्तापासूनच तयारी करणार आहोत. जवळपास 1 वर्षभर आपण हे एक्झामसाठी देणार आहोत, प्रिपरेशनसाठी देणार आहोत. त्या अनुषंगाने 15 एप्रिल पासून ही आपली पॉलिटिकल सायन्सची महाराष्ट्र सेट पेपर सेकंड साठीची ही आपली नवीन बॅच असणार. याचं फी स्ट्रक्चर काय आहे? फी आहे 12,000 रुपये. पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 10,000 रुपये. या 10,000 रुपयेमध्ये जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही कम्प्लिटली आपली नवीन बॅच आहे. पॉलिटिकल सायन्सचे कोर्स चालू झालेले आहेत. त्या अनुषंगाने बऱ्याच विद्यार्थ्यांचे आपले मागचे जे स्टुडंट आहेत त्यांचे सगळ्यांचे स्कोर नक्कीच चांगले आहेत. 75 प्लस स्कोर आहेत. तर तुमचाही त्या पद्धतीने स्कोर यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर तुम्ही या न्यू बॅचसाठी ॲडमिशन घेणे, नाव रजिस्टर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आज आपण काय पाहणार आहोत तर युनिट फर्स्ट जे आपलं आहे पॉलिटिकल थेअरी ते आपण पाहणार आहोत की त्यामध्ये राजकीय सिद्धांत नेमका काय आहे ते आपण पाहणार आहोत. लिबर्टी त्यामध्ये महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे. स्वातंत्र्य ते काय आहे ते आपण चर्चेला घेणार आहोत. ठीक आहे, तर लिबर्टी म्हणजे काय नेमकं किंवा स्वातंत्र्य म्हणजे काय तर स्वातंत्र्य ही कन्सेप्ट कशी आहे की एखाद्या निर्बंधापासून मुक्ती किंवा एखाद्या काय म्हणते एखाद्या निर्बंधापासून मुक्ती असणे किंवा त्याची उपस्थिती असणे. स्वातंत्र्य म्हणजे काय, एखाद्या कोणत्या तरी गोष्टी न करण्यापासून त्याला अडवणे किंवा न करण्यापासून एखादी गोष्ट करू नये म्हणून याच्यापासून जी अडवणूक केली जाते ती न करता त्याबाबत जे काही स्वातंत्र्य की त्याबाबत जी काही मुक्ती दिली जाते त्याला स्वातंत्र्य असं म्हटलं जातं. मग जेव्हा एखादी व्यक्ती त्याची कृती असेल किंवा निवडीमध्ये अडथळा आणत नाही किंवा दुसऱ्यांच्या कृतीद्वारे ती प्रतिबंधित नसते तेव्हा
त्यास काहीतरी करण्याचं स्वातंत्र्य दिलं जाते किंवा काहीतरी करण्याचं स्वातंत्र्य आहे असं म्हटलं जातं. मग काही मर्यादा देखील त्यामध्ये असतात. मग काही राजकीय इतर प्राधिकरणाने लादलेल्या अडथळ्यांना सूचित करतात. मग तुरुंगवास, गुलामगिरी किंवा कायद्याच्या अधीनता इत्यादी मर्यादा देखील दिसून येतात. मात्र स्वातंत्र्य किंवा स्वातंत्र्याच्या अनुपस्थितीचा संदर्भ म्हणून पाहिले जाऊ शकते. आता तुरुंगवास किंवा कायद्याच्या अधीन राहण्यासारख्या जे काही स्वातंत्र्याची स्थिती ज्यावरती स्वातंत्र्यावरील अडथळे म्हणून दिसू शकतात, परंतु आधुनिक लोकशाही सामाजिक आणि राजकीय संघटना कायदेशीर आणि संस्थात्मक संरचनेवरती स्थापित आहेत, ज्याचा उद्देश नेमका काय तर प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा समान विचार किंवा समान विचार करणे काय सुनिश्चित करणे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान पातळीवरती स्वातंत्र्य मिळणं अतिशय गरजेचं आहे, याचा याचा त्याचा अर्थ असा प्रतिबिंबित होतो. त्यामुळे कोणत्याही समाजाला अमर्यादित स्वातंत्र्याचा अधिकार असणार नाही. म्हणजे अधिकार कसा आहे, स्वातंत्र्याचा अधिकार हा समान पातळीवरती असायला दिसून येतो. अमर्यादित अधिकार फक्त एखाद्या विशिष्ट समाजालाच दिला जातो का, तर नक्कीच नाही. तर तो सामाजिक पातळीवरती समानतेच्या पातळीवरती स्वातंत्र्याचा अधिकार दिला जातो. त्यासोबतच प्रत्येक समाजात स्वातंत्र्यावर निर्बंधाचा एक संच असेल, जे लोक त्या निर्बंधाचा सर्वोत्कृष्ट संभाव्य परिस्थिती म्हणून त्याचा स्वीकार करतील, ज्यात स्वातंत्र्य हे जास्तीत जास्त वाढवता येईल आणि ते योग्य वस्तुस्थितीद्वारे काय होईल ते न्याय असेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे नेमकी स्वातंत्र्याची संकल्पना काय आहे हे आपल्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, तर नेमकं काय आहे तर अब्सेन्स ऑफ रिस्ट्रेंट्स म्हटलं जातं किंवा एब्सेन्स ऑफ एक्सटर्नल किंवा संयमाची अनुपस्थिती किंवा बाह्य बंधनाची अनुपस्थिती किंवा बाह्य बंधनापासून मुक्ती म्हणून स्वातंत्र्याची एकंदरीत व्याख्या केली जाते किंवा स्वातंत्र्याची सामान्यतः नकारात्मक म्हणून वर्णन, म्हणजे कशापासून तरी आम्हाला मुक्ती हवे, म्हणजे आम्हाला ह्या गोष्टी नको आहेत, आम्हाला स्वतःचं स्वातंत्र्य म्हणजे काही तर नको असतं म्हणजे आमचं स्वातंत्र्य, म्हणून त्याला नकारात्मक वर्णन केलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्याचे नकारात्मक स्वरूप दोन वेगवेगळ्या अर्थाने दिसून येतात. ते काय आहे तर प्रथमतः कायद्याला स्वातंत्र्याचा मुख्य अडथळा म्हणून पाहिलं जातं. म्हणजे कायदा जर एखाद्या बाबतीत असेल तर तो स्वातंत्र्यावरती गदा आणतो, स्वातंत्र्याला मुख्य अडथळा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मग उदाहरणादाखल काय पाहता येईल तर हॉब्सने काय सांगितलं की हॉब्सने स्वातंत्र्याचे वर्णन कायद्याचे मौन किंवा सायलन्स ऑफ द लॉज असं केलेलं आहे. मग अशा दृष्टिकोनातून स्वातंत्र्य केवळ इतरांना जाणून बुजून जे करण्यापासून प्रतिबंधित करते त्याद्वारे ते मर्यादित मानले जाते. याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेले आहे नेटच्या एक्झामला. बऱ्याच वेळा मागच्याही सेशनमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही जे क्वेश्चन पेपर किंवा जे काही तुम्ही MCQ सोडवतात त्यामध्ये तुमचे जी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टचे पेपर आहेत त्याचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण 7 एप्रिलच्या पेपरमध्ये बऱ्याच ठिकाणी नेटमधले बरेच क्वेश्चन रिपीट झालेले दिसून येतात किंवा बरेच क्वेश्चन म्हणजे त्या पद्धतीने कन्सेप्च्युअल त्या पद्धतीने विचारले गेलेले आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने आपण सेटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहतो त्याच पद्धतीने आपण नेटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहणं अत्यंत गरजेचं आहे. 7 एप्रिलच्या एक्झाम नुसार हे आपल्याला अधोरेखित करता येते. ठीक आहे, मग त्यानुसार हे सायलन्स ऑफ द लॉज हा मागच्या नेटसाठी विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यासोबतच ह्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं की एखादा अशा दृष्टिकोनातून स्वातंत्र्य हे केवळ इतरांना जाणून बुजून जे करण्यापासून काय करतं प्रतिबंधित करतं किंवा रिस्ट्रेंट करतं, रोखतं. मग त्यामुळे काय होतं की ती एक मर्यादा मानली जाते. मग त्यामुळे सरकार असेल कायदा असेल या दोघांवरती एक निश्चित मर्यादा दर्शवताना दिसून येते. मग असं असलं तरी सुद्धा जॉन लॉक सारखे जे तत्वज्ञ ते काय म्हणतात की स्वातंत्र्याचा बांधिलकीचा अर्थ असा नाही की कायदा रद्द केला पाहिजे, उलट त्याचा नेमका अर्थ असा काय की कायद्याने इतरांच्या अतिक्रमणापासून स्वतःच्या स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी प्रतिबंधित केलं पाहिजे. म्हणजे लॉकने नेमकं काय सुचवलं की हा कायदा स्वातंत्र्यावरती बंधन घालत नाही तर तो अधिकचं स्वातंत्र्य वाढवतो, त्यासोबतच त्याचं रक्षणही करतो. म्हणजे एका पद्धतीने जरी त्यामध्ये नकारात्मकता दिसून येत असली तर त्या व्यक्तीसाठी ती स्वातंत्र्याचं बंधन नसून ती त्या स्वातंत्र्यामध्ये होणारी तिची वाढ आहे किंवा त्याचं रक्षण आहे असं आपल्याला हे लॉकने किंवा लॉक यांच्यासारख्या तत्वज्ञानाने काय केलेलं आहे निदर्शनास आणून दिलेलं आहे. आता दुसरा दृष्टिकोन नेमका स्वातंत्र्याच्या बाबतीत काय सांगतो तर काहीतरी निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट निवडण्याचं स्वातंत्र्य किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याचं बंधन आमच्यावरती न लादता ती नेमकी गोष्ट आमच्यासाठी निवडणे
ह्या गोष्टीचं आम्हाला स्वातंत्र्य असणं म्हणजे निवडीचं स्वातंत्र्य आहे. मग उदाहरणार्थ कोणतरी मिल्टन फ्रीडमन यांनी त्यांच्या कामात म्हणजे त्यांचं वर्क आहे भांडवलशाही आणि स्वातंत्र्य कॅपिटलिझम फ्रीडम 1962 मध्ये लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, तर बाजारपेठेतील निवडीचे स्वातंत्र्य म्हणजे जे काही मार्केटमधील जी काही बाजार व्यवस्था आहे त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी घ्यायच्या कोणत्या गोष्टी नाही, म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत निवडीचं स्वातंत्र्य समाविष्ट असणं म्हणजे त्याला स्वातंत्र्य म्हटलं जातं. म्हणजे काय खरेदी करायची किंवा कोणत्या गोष्टी निवडण्याचे ग्राहकांचे स्वातंत्र्य, कामगारांचे त्यांचे काम व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य जे आहे ते मिल्टन फ्रीडमन यांनी कॅपिटलिझम आणि फ्रीडम या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे काय आहे तर स्वातंत्र्याबद्दल बोलत असताना स्वातंत्र्याच्या नकारात्मक आणि सकारात्मक कल्पनेमध्ये फरक केला जातो. म्हणजे काय तर बाह्य मर्यादांची किंवा रिस्ट्रेंट ऑफ पॉवर्स म्हटलं जाते किंवा रिस्ट्रेंट ऑफ लिबर्टी म्हटलं जाते किंवा सक्षम किंवा सुलभ परिस्थितीचे अस्तित्व असंही म्हटलं जातं. तर दुसऱ्या शब्दात काय सांगता येईल तर काहीतरी करण्याचे स्वातंत्र्य मिळालं म्हणजे प्रत्यक्षात ते करण्यास सक्षम असणे यातील फरक वेगळा, पण आम्हाला काहीतरी करण्याचं नेमकं स्वातंत्र्य असणं गरजेचं. म्हणजे आम्हाला येतं की नाही हा प्रश्नच नाहीये, आम्हाला करू देणं हा प्रश्न आहे, म्हणजे त्याला त्या गोष्टीला स्वातंत्र्य असं म्हटलेलं आहे. त्यासोबतच मुक्त होण्यासाठी एखादी गोष्ट करण्यास स्वातंत्र्य म्हणजे प्रतिबंधित करणे किंवा ते करण्यापासून रोखणे नाही. मुक्तता किंवा स्वातंत्र्य म्हणजे काय, एखादी गोष्ट करण्यापासून आम्हाला प्रतिबंधित न करणे किंवा ते करण्यापासून रोखायचं नाही. मग सक्षम असणं म्हणजे काय, तर सक्षम असणं म्हणजे त्या व्यक्तीमध्ये तशी ती क्षमता असणं. मग आर्थिक किंवा अन्यथा किंवा कोणत्याही बाबतीत जी काही क्षमता आहे ती जर असेल तर ती व्यक्ती त्या ठिकाणी सक्षम आहे आणि त्याबाबत तिला ते स्वातंत्र्य देणं गरजेचे असा हे ग्रह असू शकतो. मात्र तसं न राहता एखादी व्यक्ती कोणतीही नोकरी करण्यास मोकळी किंवा अनियंत्रित असू शकते, तरीही एखाद्या व्यक्तीकडे पात्रता किंवा आर्थिक संसाधने नसू शकतात ज्यामुळे त्या एखाद्याची उमेदवारी काय होते सार्थक ठरू शकते. म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीसाठी ती पात्रता आवश्यक असेल तर ही मर्यादा झाली. मग जरी तुम्हाला स्वातंत्र्य असले तरी त्या मर्यादेत राहून किंवा ते सक्षम असणं गरजेचं आहे. त्यासोबतच राजकीय सिद्धांतकार बहुतेक वेळा स्वातंत्र्यामधील हा फरक निर्बंधाचा अभाव किंवा स्वातंत्र्याला सार्थ ठरवणाऱ्या परिस्थिती म्हणून करत असताना दिसून येतात. मग एकंदरीत सकारात्मक कृतीमुळे राज्य केवळ विषमता कमी करत नाही तर एकंदरीत ते काय करतं स्वातंत्र्याची मर्यादा किंवा स्वातंत्र्य वाढवत असल्याचं म्हटलं जातं. म्हणजे सकारात्मक कृती किंवा राज्याची जी भूमिका आहे ती सकारात्मक कृतीमुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये वाढ करत असताना दिसून येतो. आता काही टाइप्स दिसून येतात की स्वातंत्र्याचे काही प्रकार आहेत की आपण नेमकं सकारात्मक आणि नकारात्मक मगापासून म्हणत आलेलो की ती काहीतरी कन्सेप्ट नेमकं सकारात्मक म्हणजे काय नेमकं नकारात्मक म्हणजे काय, तर सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय तर आत्मनिपुणता किंवा सक्षमता असणे. बरोबर म्हणजे काय तर महान विचारवंतापैकी जीन जॅक रूसो यांनी काय सांगितलं की स्वातंत्र्य केवळ मर्यादेच्या अनुपस्थितीमुळे नाही तर स्वतःच्या हितासाठी कार्य करण्याची क्षमता देखील आहे. म्हणजे स्वतःच्या हितासाठी म्हणजे कार्य करण्यासाठी जी क्षमता आवश्यक आहे ती खूप महत्वाची आहे. त्याकरिता ती सक्षम असणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचे जेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य हवं असतं त्या स्वातंत्र्याकरिता त्या गोष्टीसाठी जर तुम्ही सक्षम असाल तर ते सकारात्मक स्वातंत्र्य असं म्हटलेलं आहे जीन जॅक रूसो यांच्या मताप्रमाणे. मग हा दृष्टिकोन सकारात्मक स्वातंत्र्याचे सार टिपतो म्हणजे स्वतःचे नशीब घडवण्याची क्षमता संसाधने बाळगण्याबद्दल व्यक्त करत असताना दिसून येतो. त्यासोबतच इमॅन्युएल कांट सुद्धा स्वायत्तता किंवा स्वविधी प्राप्त करण्याबद्दलच्या गोष्टी सकारात्मक स्वातंत्र्याबाबत सांगताना दिसतात. म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य याचा अर्थ की स्वतः विषयी किंवा आत्मनिपुणता सक्षमता असणं गरजेचं आहे. त्यामध्ये महत्वाचं सकारात्मक स्वातंत्र्यामध्ये आपल्याला जीन जॅक रूसो आणि इमॅन्युएल कांट यांचा समावेश होताना दिसतो. ते सकारात्मक स्वातंत्र्याविषयी बोलताना दिसतात. मग असे जे काही पॉइंट्स आहेत ते नोट डाऊन करण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे. आता नकारात्मक स्वातंत्र्य नेमकं काय तर काही बाह्य हस्तक्षेप होतात किंवा बाह्य हस्तक्षेपापासून स्वातंत्र्य मिळवणं म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य. म्हणजे काय तर राजकीय तत्वज्ञानी त्यामध्ये निगेटिव्ह लिबर्टीमध्ये इसाया बर्लिन हे एक महत्वाचं नाव आहे. त्यांनी काय सांगितलं की बाह्य अडथळे किंवा मर्यादापासून त्याबद्दल मुक्ततेबद्दल अधिक सांगतं. काय तर राज्य किंवा इतर व्यक्तीकडून हस्तक्षेप न करण्याच्या व्यक्तीच्या अधिकारावर ते काय करतं जोर देतं. मग थॉमस हॉब्स पण तेच सांगतात की इतरांच्या हक्काचं उल्लंघन न करता जे हवे ते करण्याच्या स्वातंत्र्यासाठी युक्तिवाद केला दिसून येतो. मग या ठिकाणी नकारात्मक स्वातंत्र्याबाबत आपल्याला इसाया बर्लिन आणि ह्या ठिकाणी थॉमस हॉब्स महत्वाचे थिंकर्स असलेले दिसून येतात.
तुम्ही जर मागचे सेशन बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की नेमके जे बिट्स असतात किंवा जे पॉइंट्स असतात ते नेमके कसे उचलायचे आणि ते कसे नेमके नोट डाऊन करायचे. ज्या ज्यावेळी अशा गोष्टी सांगितल्या जातील तेव्हा तेव्हा त्या गोष्टी नोट डाऊन करण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा पॉइंट काय आहे, मिलर काय सांगतात आपल्याला, तर मिलर म्हणतात की स्वातंत्र्याच्या 3 परंपरा आहेत. काय आहेत तर रिपब्लिकन स्वातंत्र्य, प्रॉपर्टी ऑफ लिव्ह व्यक्तीची मालमत्ता आणि आत्म साक्षात्कार. तर रिपब्लिकन स्वातंत्र्य म्हणजे काय, जी की ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस राहतील. तर रिपब्लिकन स्वातंत्र्य काय आहे तर मॅकॅवली, रुसो, अना अरेंट यासारख्या विचारवंतांनी काय ओळखले की सार्वजनिक निर्णयात सहभागी होण्याचा जो काही अधिकार नागरिकांना आहे, जी की डायरेक्ट लोकशाहीच्या स्वरूपामध्ये तो थेट लोकशाहीच्या स्वरूपात शक्य आहे. रिपब्लिकन लिबर्टी त्याला म्हटलं जातं. व्यक्तीची मालमत्ता काय आहे तर उदारमतवादी म्हणतात की व्यक्ती त्यांच्या मनाचा, शरीराचा मालक असतो, म्हणून कोणालाही इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करण्याची परवानगी न देणं म्हणजे त्या व्यक्तीची मालमत्ता किंवा प्रॉपर्टी ऑफ इंडिव्हिज्युअल्स असं म्हटलं जातं. मिलर यांच्या मते, म्हणजे मिलर यांनी जे काही 3 ट्रॅडिशन्स ऑफ सांगितलं त्यामध्ये आपल्याला महत्वाचं बघायचं की रिपब्लिक, लिबर्टी, प्रॉपर्टी ऑफ इंडिव्हिज्युअल आणि सेल्फ रिअलायझेशन, की आत्मसाक्षात्कार गरजेचं आहे. जे की स्वातंत्र्य म्हणजे केवळ निवडीचे स्वातंत्र्य नाही तर ते आपला कमकुवतपणा, मजबुरी किंवा कमी इच्छापासून मुक्तता आहे असं म्हटलं जातं. मग रुसो आणि ग्रीन सारख्या आदर्शवादी विद्वानांनी नैतिक विकासावरती अधिक भर दिले की स्वातंत्र्याचा हा खरा असल्याचा अर्थ सांगितलेला आहे. मग मिलरच्या नुसार आपल्याला लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत की रिपब्लिकन लिबर्टी, प्रॉपर्टी ऑफ इंडिव्हिज्युअल्स आणि सेल्फ रिअलायझेशन काय या ठिकाणी आपल्या जोड्या जुळण्यासाठी सुद्धा विचारले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ठीक आहे. तर नेमकी स्वातंत्र्याची नकारात्मक संकल्पना काय आहे तर त्यामध्ये आणखी कोणकोणते थिंकर्स आहेत तर बेंथम आहेत, मिल आहे, जेरमी बेंथम आहे, जेम्स मिल आहे, जॉन स्टुअर्ट मिल आहे. जेम्स आणि जॉन स्टुअर्ट मिल हे वेगवेगळे आहेत, पितापुत्र आहेत असं म्हटलं जातं. त्यासोबत सँडविक आहे, हर्बर्ट स्पेन्सर किंवा म्हणजे क्लासिकल आणि नव नव म्हणजे अभिजात अर्थशास्त्रज्ञांनी प्रतिनिधित्व केलेल्या इंग्रजी राजकीय विचारांच्या ज्यांनी व्यक्तीच्या मुक्ततेच्या दाव्याचे समर्थन केलं दिसून येतं. मग या ठिकाणी नकारात्मक स्वातंत्र्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं की प्रत्येकाला स्वतःचे हित चांगले माहिती असतं, प्रत्येकाला स्वतःविषयी चांगल्या गोष्टी माहिती असतात, ज्याने राज्याने काय करायचे व्यक्तीची उद्दिष्ट आणि हेतू ठरवू नये. याला नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे राज्याने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता व्यक्तीला स्वतःचा विवेक असल्या कारणाने व्यक्तीला कळतं की आपलं हित कशामध्ये, त्या अनुषंगाने राज्याने कोणत्याही प्रकारे व्यक्तीचं हित किंवा त्याचं उद्दिष्ट ठरवू नये. याला स्वातंत्र्याची नकारात्मक संकल्पना म्हटलेलं आहे. त्यासोबतच काय तर नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पना स्वातंत्र्याच्या अर्थाविषयी काय सांगून जाते तर एखादी उपाशी राहण्याचे स्वातंत्र्य म्हणून निषेध केला जात असला तरी काहीशी ती समज भ्रामक आहे. का बरं तर राज्याच्या हस्तक्षेपावर बंदी घालणे आवश्यक नाही, परंतु केवळ असं मानलं जाते की ते स्वातंत्र्य वाढवतं. मग या आधारावरती ते न्याय ठरू शकत नाही. म्हणजे जरी असमानतेच्या क्षेत्राला युक्तिवाद समर्थनासाठी लागू केले जाऊ शकतात, तथापि नकारात्मक स्वातंत्र्य, लेसे फेअर अर्थशास्त्र यांच्यातील ऐतिहासिक संबंध नाकारला जाऊ शकत नाही. म्हणजे त्यांच्या बहुतेक समर्थकांनी किमान राज्याची बाजू घेतलेली दिसते. बऱ्याच ठिकाणी वकिलांनी किंवा हे जे ह्या ठिकाणी हा शब्द जेव्हा येतो तेव्हा त्याचा अर्थ नेमका होतो की समर्थकांनी, ऍडव्होकेट्स त्याचं डायरेक्ट ट्रान्सलेट वकिलांनी असेल तर पण समर्थक म्हणून त्याचा अर्थ घेणं अपेक्षित आहे. तर ही संकल्पना त्या अर्थाने तटस्थ आहे कारण का राजकारणाच्या विस्तृत श्रेणीशी सुसंगत असताना दिसते आणि ती चांगले आहे की नाही हे दर्शवल्याशिवाय स्वातंत्र्याच्या स्थितीचे नेमकं वर्णन करता येत नाही. म्हणजे अशा पद्धतीने ती निगेटिव्ह लिबर्टी असलं दिसून येतं. त्यासोबतच स्वातंत्र्याच्या नकारात्मक कल्पनेची टीका आधुनिक उदारमतवादी, सामाजिक लोकशाहीवादी आणि समाजवाद्याकडून सुद्धा झालेली दिसून येते. 19व्या शतकातील उदारमतवादी प्रामुख्याने टी.एच. ग्रीन असतील, काही प्रमाणात जे.एस. मिल असतील यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची काही सुरुवातीची टीका देखील विकसित केलेली दिसून येते. मग त्यांना असं वाटलं की भांडवलशाहीने सरंजामशाही, पदानुक्रमता किंवा कायदेशीर निर्बंध विशेषतः आर्थिक प्रयत्नामध्ये दूर केलेले आहेत, परंतु यामुळे मोठ्या लोकसंख्येला दारिद्र्य, बेरोजगारी आणि रोगराई देखील सामना करावा लागलेला आहे. मग कायदेशीर बंधने असलेले सामाजिक नियंत्रण इतकंच अशा परिस्थितीत स्वातंत्र्य बाधारणारे म्हणून पाहिलं गेलेलं आहे. मग स्वातंत्र्याच्या सकारात्मक कल्पनेचा स्वीकार करणारे पहिले उदारमतवादी होते ते
T.H. ग्रीन, ज्यांनी स्वातंत्र्याची व्याख्या काय केली की स्वतःचा जास्तीत जास्त आणि सर्वोत्तम बनवण्याची लोकांची क्षमता, अशी त्याची व्याख्या केलेली आहे. मग या स्वातंत्र्यामध्ये केवळ एकटं राहणं आहे का, तर ती कृती करण्याची शक्ती असणे, त्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध असलेल्या संधीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना कल्याणकारी राज्याच्या पायावरती उभा आहे. या कल्पनेने राज्यांनी घेतलेल्या सामाजिक कल्याणाच्या तरतुदी मागील प्रेरक शक्ती म्हणून काम केले आणि त्यामुळे स्वातंत्र्याला एकंदरीत समानतेची देखील जोड दिलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने सकारात्मक किंवा नकारात्मक स्वातंत्र्याची जी काही कल्पना आहे ती वेगवेगळ्या विचारवंतांनी कशी म्हणेल याच्यावरती बीट्स येतात, यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. आता नेमके आयडियल्स काय आहेत की स्वातंत्र्याचे आदर्श नेमके काय किंवा त्याचा एक व्यापक दृष्टिकोन काय सांगता येईल, जे की वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये, राजकीय स्वातंत्र्यामध्ये किंवा आर्थिक स्वातंत्र्यामध्ये असेल आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी हे वरचं जे विश्लेषण आहे ते टेबल फॉर्म मध्ये सांगण्यात आलेलं आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे काय, तर सरकारी हस्तक्षेपापासून कायद्याद्वारे संरक्षित व्यक्तीचे हक्क, म्हणजे वैयक्तिक म्हणजे पर्सनल म्हटलं जातं. मग भाषण स्वातंत्र्य असेल, सभा असेल, धर्म, न्याय, चाचणीचा अधिकार वगैरे अशा पद्धतीने हे वैयक्तिक स्वातंत्र्य दिसून होतं. राजकीय स्वातंत्र्यामध्ये काय लक्षात येतं की देशाच्या राजकीय जीवनामध्ये सहभागी होण्याचे आम्हाला स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. मग तो मतदानाचा हक्क असेल, पदासाठी धावण्याचा अधिकार असेल, पदासाठी उभा राहण्याचा अधिकार असेल, निवडणूक लढवण्याचा अधिकार असेल, तो एकंदरीत आपल्या राजकीय स्वातंत्र्यामध्ये अस्तित्वात असताना दिसून येतं. आर्थिक स्वातंत्र्याबाबत काय सांगता येईल, तर काम करण्याचे स्वातंत्र्य असेल, उत्पन्नाचे, उपभोगण्याचे आणि व्यक्तींच्या पसंतीनुसार गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य, जे की मालमत्तेचा अधिकार किंवा मुक्त व्यापार करण्याचा अधिकार, हा आपला आर्थिक स्वातंत्र्यामध्ये महत्वाचं. स्वातंत्र्याच्या आदर्शामध्ये व्यापक दृष्टिकोनामध्ये आपल्याला वैयक्तिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्याचा समावेश होत असताना दिसून येतो. आता वेगवेगळ्या विचारवंतांच्या मताने, म्हणजे लिबर्टीयन असेल, मार्क्सिझम असेल, फेमिनिझम असेल, यांच्या दृष्टिकोनातून नेमकी लिबर्टी काय, नेमकं स्वातंत्र्य त्यांच्यानुसार काय, हे बघणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच एक्झामला, ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्या ठिकाणी असा कंपॅरेटिव्हली अभ्यास केला जातो आणि तो करणं अपेक्षित असते. नेटच्या एक्झाम साठी सुद्धा असे प्रश्न विचारले जातात. सेटच्या एक्झामलाही आपल्या असे प्रश्न विचारण्याचे खूप सारे चान्सेस राहतील. आणि आता ह्या वर्षीपासून 2025 पासून आपली एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर मग नेटच्या धर्तीवरतीच तसे आपले क्वेश्चन किंवा प्रश्नांची संरचना असू शकते, तर त्या अनुषंगाने तशी तयारी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर उदारमतवादी लोकांनुसार कसं स्वातंत्र्य आहे, तर उदारमतवादी म्हणजे नेमकं कोण, तर हाच उदारमतवादी नसून त्यांनी नेमकं उदारमतवादाचा काय घातलाय, तात्विक पाया घातलेला, म्हणजे कायद्याचे मौन, जे काही सायलन्स ऑफ लॉ इज अ लिबर्टी, हे त्यांनी सांगितलेलं आहे. जॉन लॉक काय सांगतात, तर महत्वाचं म्हणजे जॉन लॉक यांनाच नेमकं काय, द फादर ऑफ द लिबरलिझम असं म्हटलं जातं. उदारमतवादाचे जनक त्यांना म्हटलं जातं. त्यांच्या लॅटर ऑन टॉलरेशन, जे त्यांचं बुक आहे महत्वाचं, या पुस्तकात त्यांनी विवेक म्हणजे नेमकं काय सांगितलेलं की ह्याच्यावरती त्यांनी आयडिया ऑफ फ्रीडम कन्साइस याच्यावरती त्यांनी बोललेलं, म्हणजे विवेक, स्वातंत्र्य, धार्मिक विश्वाच्या ज्या स्वातंत्र्याच्या कल्पनेचे समर्थन केले, म्हणजे रिजन वरती त्यांनी फोकस केलेला आपल्याला दिसून येतो. त्यासोबत जे.एस. मिल यांनी त्यांच्या स्वातंत्र्यावरील निर्बंध, म्हणजे एसे ऑन लिबर्टी, ठीक आहे, त्यांचं जे बुक आहे ते एसे ऑन लिबर्टी मध्ये काय म्हटले की स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला सोडून देणे आणि सर्व संयम, आणि संयम हे वाईट आहे. रिस्टेड इज अँड इव्हिल, हा क्वेश्चन पडलेला आहे. आत्ताच आपल्या ज्या क्वेश्चन आहे, मागच्या सेशन मध्ये सुद्धा मी घेतलेला हा क्वेश्चन आता 7 एप्रिल 2024च्या एक्झामला पडलेलं होतं की नेमकं कुणी म्हटलेलं आहे रिस्टेन इज अँड इव्हिल किंवा सेम हे वाईट आहे, नेमकं कुणी म्हटलेलं, तर त्याचा आन्सर ही मी दिलेला आहे आपल्या आन्सर की मध्ये. तर त्याचा आन्सर जे.एस. मिल आहे. ठीक आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण घेतलेल्या हे सेशन मध्ये सुद्धा, नोट्स मध्ये मागच्या याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे. आता परत आपण बऱ्याच नवीन गोष्टी ऍड करून हे परत घेत आहोत. त्याचा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घेणं तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. तर बर्लिन हायेक यासारखे नव उदारमतवादी स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक देखील असताना दिसून होतात. त्यासोबत कार्ल पॉपर यांनी स्वातंत्र्याची व्याख्या नेमकं काय केलं की नॉन हस्तक्षेप अशी केली, म्हणजे काय, हा एक नॉन इंटरफिअरन्स त्याला म्हटलं जातं की हा एक ने आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ लिबर्टी, ओके, कॉन्स्टिट्यूशन ऑफ लिबर्टी मध्ये त्यांनी काय म्हणलं की ज्या राज्यात मनुष्य दुसऱ्यांच्या मनमानी इच्छेने बळजबरी करू शकत नाही त्याला आम्ही स्वातंत्र्य म्हणले कार्ल पॉपर यांनी. म्हणजे अशा पद्धतीने की लिबर्टियन आहेत की जे
उदारमतवादी लोकांनुसार जी काही स्वातंत्र्याची संकल्पना आहे ती याबाबत अशी आहे. आता त्यासोबतच लिबर्टी लॉ नेमकं काय, स्वातंत्र्य आणि कायदा नेमका काय सांगतो. आपण स्वातंत्र्य तरी असायला हवं असं म्हणतो, मग त्या रिलेटेड कायदा काय, कायदा काहीतरी काय करतो तर कायदा काही गोष्टींचे रिस्ट्रिक्शन घालण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याबाबत स्वातंत्र्याची संकल्पना कशी समजून घेऊ शकतो आपण, तर हॉब्स काय म्हणतात की स्वातंत्र्य म्हणजे काय की आपण रिस्ट्रिक्शन ऑफ लॉज म्हटलं की कायदा किंवा सायलेन्स ऑफ लॉ म्हटलं की निसर्गाच्या अवस्थेत स्वातंत्र्य मिळत नाही, कायद्याची अनुपस्थिती म्हणजे राज्य आणि सरकारची अनुपस्थिती म्हणजे स्वातंत्र्य, असं हॉब्स म्हणतात. मग लॉकने काय स्पष्ट केले की स्वातंत्र्यासाठी कायदा काय हे आवश्यक आहे. स्वातंत्र्य जरी हवं असेल तर त्याबरोबरच कायदा, राज्य, सरकार ही तितकंच आवश्यक आहे असं आपल्याला लॉकने सांगितलं. मग कायदा स्वातंत्र्याचे संरक्षण करतो, वाढवतो. लॉकसाठी कायदा हा मर्यादित घटनात्मक सरकारने बनवलेला कायदा असला पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे हा मर्यादित घटना हा असाच प्रश्न ना आपल्याला मागच्या आता 24ची एक्झाम आहे 2023च्या ह्याच्यामध्ये पण विचारलेला होता. यामध्ये अमर्यादित फक्त हा शब्द घालून लॉक विषयी विचारण्यात आलं होतं. अमर्यादित घटनात्मक व्यवस्था किंवा सरकारी व्यवस्था असं होतं, पण अमर्यादित नाही तर मर्यादित घटनात्मक सरकार हे आपल्याला लॉक बाबत सांगता येईल. आता निरपेक्ष सरकार स्वातंत्र्याचा नाश करते म्हणून लॉक एक मध्यम मार्ग शोधतात जो निरपेक्ष सरकार आणि सरकारचा अभाव नाकारतो. म्हणजे निरपेक्ष सरकारने काय केलं पाहिजे की लॉ मेड बाय अब्सोल्यूट गव्हर्नमेंट, तर कायदा स्वातंत्र्याच्या उत्कर्षासाठी अनुकूल असू शकत नाही असं सांगितलं. त्यासोबतच स्वातंत्र्य म्हणजे अधिकाराविरुद्ध आणि प्रथा आणि पारंपरिक समाजाच्या विरोधात भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असणे होय असं म्हटलेलं आहे. आता नेमकं जसं लिबर्टी इन लॉ पाहिजे त्यासोबतच स्वातंत्र्य आणि लोकशाहीची संकल्पना काय आहे, तर सामान्यतः स्वातंत्र्याची भरभराट होण्यासाठी लोकशाही एक पूर्व अट मानली जाते. परंतु रॉबर्ट ऍक्टन आणि अलेक्सेन टॉकविल यांचं काय मत आहे, तर हे टॉकविल वगैरे लोकशाही रिलेटेड असतात हे लक्षात ठेवायचं आहे. अलेक्स टॉकविल हे अत्यंत महत्वाचं डेमोक्रेसी मधलं नाव आहे. त्यासोबतच रॉबर्ट ऍक्टन यांचं मत काय, तर लोकशाही स्वातंत्र्यासाठी हानिकारक असू शकते. मग लोकशाही स्वातंत्र्यासाठी काय, म्हणजे स्वातंत्र्य हवं असेल तर लोकशाही मार्गाने ते आम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. लोकशाही काय सांगते, तर लोकशाही बहुसंख्याकाच्या जुलूमशाहीला काय देते, प्रोत्साहन देत असताना दिसून येते. लोकशाही बहुसंख्याकांच्या जुलूमशाहीला प्रोत्साहन देते. जुलूम हा धोकादायक असतो, मग तो एखाद्या व्यक्तीने वापरला किंवा बहुसंख्य किंवा बहुमत नेहमीच बरोबर नसते. अशा पद्धतीने त्यांचं लोकशाही बाबत स्वातंत्र्याची संकल्पना सांगितलेली आहे. समतेची आकांक्षा काय करते, तर स्वातंत्र्याचा नाश करते असं स्पष्टपणे विधान केलेलं आहे की ऍक्ट फेमस स्टेटमेंट इज दॅट ॲस्पिरेशन ऑफ इक्वॅलिटी डिस्ट्रॉय लिबर्टी. बरोबर, लिबर्टी काय करते, ते डिस्ट्रॉय करते. त्यासोबत जेएस मिल सुद्धा काय म्हणतात, तर ते जेएस मिल सुद्धा टॉकविलच्या दृष्टिकोनाशी सहमत असताना दिसतात. ते म्हणतात की बहुसंख्याकाच्या शासनापेक्षा स्वातंत्र्य हे नेमकं काय आहे, तर लोकशाहीचे सार आहे. म्हणजे लिबर्टी इज इसेन्स ऑफ डेमोक्रेसी रॅदर दॅन द रूल ऑफ मेजॉरिटी. म्हणजे अशा पद्धतीने स्वातंत्र्य आणि लोकशाही नेमका काय संबंध आहे आपल्या लक्षात येत आहे. मार्क्सिस्ट कन्सेप्ट काय आहे, तर मार्क्सनं काय सांगितलं तर की गरजेचा अंत म्हणजे स्वातंत्र्य असं मार्क्सनं सांगितलं. म्हणजे गरज ही भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि वर्ग विभाजित समाजाने निर्माण केली काय सक्ती आहे. त्यामुळे भांडवलशाहीमुळे व्यक्ती आपली निवड करण्यास स्वतंत्र असत नाही, उलट त्यांना न आवडणाऱ्या कामात त्यांना गुंतवायला किंवा ते काम करायला भाग पाडले जाते. म्हणजे अशा पद्धतीने स्वातंत्र्यविषयक संकल्पना जी आहे ती आपल्याला मार्क्सची असलेली दिसून येते. त्यासोबतच नव मार्क्सवाद जे हर्बर्ट मार्क्स आहेत त्यांनी वन डायमेन्शनल मॅन ह्या पुस्तकात काय सांगितलं की मानवाला अनेक आयाम आहेत, पण भांडवलशाही जगात ते केवळ ग्राहक बनत असताना दिसून येतात. नव मार्क्सवादी विद्वान एनरिक फ्रॉम त्यांनी काय लिहिले की भांडवलशाही समाज स्वातंत्र्य देऊ शकत नाही आणि त्यांनी स्वातंत्र्याचे भय, स्वातंत्र्यापासून सुटका हे पुस्तक लिहिले. ते म्हणाल की भांडवलशाहीच्या युगात व्यक्ती काय करते, तर यंत्राप्रमाणे काम करत असताना दिसून येते. म्हणून मार्क्सवादी मुक्तीवाद काय करतात किंवा स्वातंत्र्यावरती काय करतात, विश्वास ठेवतात, जेणेकरून राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यासोबतच आपल्याला फेमिनिस्ट स्त्रीवादी स्वातंत्र्य संकल्पना काय आहे ही लक्षात आहे की स्त्रीवादी स्वातंत्र्य संकल्पनामध्ये महत्वाचं नाव आहे की केट मिलेट म्हटलं जाते की त्यासोबत बेटी फ्रीडन यासारख्या कट्टरपंथी स्त्रीवादी देखील पितृसत्ताक वर्चस्व असलेल्या समाजाची पुनर्रचना करण्याचं काय करतात,
विचार करतात. मग केवळ लोकशाही आणि घटनात्मक सरकारची उपस्थिती ही महिलांच्या स्वातंत्र्याची हमी नाही, स्त्रियांचे त्यांच्या जिंकलेल्या शरीरावरही नियंत्रण असते, त्यामुळे त्यांना गर्भपाताचा अधिकार मिळत नाही, ते घरगुती हिंसाचार, लैंगिक छळापासून मुक्त नाहीत. कॅरोल पॅटमन यांनी कल्याणकारी राज्य देखील पितृसत्ताकच राज्य आहे, जे केवळ पुरुषांसाठी सामाजिक वस्तू प्रदान करत असताना दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने स्त्रीवादी जी काही स्वातंत्र्यविषयक संकल्पना आहे ती या ठिकाणी स्पष्ट होताना दिसून येते. जी की आता आपण निगेटिव्ह लिबर्टी आणि पॉझिटिव्ह लिबर्टी लक्षात घेतली. नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये काय, नागरिक राजकीय स्वातंत्र्य असते, नव उदारमतवादी नकारात्मक स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात, प्रतिबंधाची अनुपस्थिती असते, बरोबर, राज्याची मर्यादित भूमिका असते, पण भूमिका असते, व्यक्ती जास्त महत्वाची असते, पण काहीपासून स्वातंत्र्य म्हणजे बाह्य संयम असू शकतो. सकारात्मक मध्ये नैतिक स्वातंत्र्य, सकारात्मक उदारमतवादी आणि समाजवादी सकारात्मक स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात, त्यासोबत नैतिक आत्मसाक्षात्कार आहे, सामाजिक आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या राज्याची सकारात्मक भूमिका लक्षात येते, समाज जास्त महत्वाचा आहे, व्यक्ती या ठिकाणी नकारात्मक मध्ये व्यक्ती महत्वाची दिसून येते, सकारात्मक स्वातंत्र्यामध्ये समाज महत्वाचे दिसून येतो, आणि संयम हा आंतरिक असतो, हा बाह्य नसतो. नकारात्मक मध्ये संयम हा आंतरिक नसतो तर बाह्य असतो, सकारात्मक तो आंतरिक असलेला दिसून येतो. सकारात्मक वरती आता काही टीका झाली का, तर नक्कीच सकारात्मक स्वातंत्र्य, पूर्वी आपण नकारात्मक स्वातंत्र्यावरती बऱ्याच गोष्टी पाहिल्या, तर आता सकारात्मक स्वातंत्र्य नेमकी काय टीका आहे, तर इसाया बर्लिन यांनी काय टीका केली की बर्लिन सकारात्मक स्वातंत्र्याची खालील वैशिष्ट्य सूचित करतात, जे आपण बघितले की आत्मनिपुण किंवा आत्म सेल्फ रिअलायझेशन असेल, उच्च इच्छाशक्ती, तर्कशुद्ध इच्छाशक्तीचे पालन करणे असेल, व्यक्तीला काय हवे हे समाज किंवा राज्य काय करते चांगलं जाणतं असं त्यांचं मत आहे, त्यासोबत व्यक्तीची खरी इच्छा ही त्याला पाहिजे असलेल्या जाणीवेच्या अगदी विरुद्ध असते. म्हणून बर्लिन काय म्हणतात की कांट, फिचेट किंवा हेगेल, मार्क्स यासारखे विद्वान सकारात्मक स्वातंत्र्याच्या कल्पनेचे समर्थन करत असताना दिसतात, पण सकारात्मक स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य दडपण्यासाठी गैर लोकशाही सरकारच्या हातातील एक साधन बनत असताना दिसते. म्हणजे अशा पद्धतीने सकारात्मक स्वातंत्र्याविषयी टीका आपल्या बर्लिन करत असताना दिसून येतात. एकंदरीत आपलं कन्क्लुजन काय सांगता येईल, तर स्वातंत्र्य ही एक अशी शक्तिशाली विचारधारा आहे ज्यासाठी लोकशाही, प्रेस, सरकार तसेच घटनावाद यासारख्या विशिष्ट संस्थात्मक उपकरणाची आवश्यकता असलेली दिसून येते. अन्यथा हा एक सिद्धांत म्हणून आकर्षक असू शकतो, परंतु व्यवहारात लोकांना धार्मिक स्वातंत्र्य, घटनात्मक हमी दिलेल्या अधिकाराचा उपभोग घेण्याचे स्वातंत्र्य विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले स्वातंत्र्य उपभोगता येणार नाही. आता आनंद घेण्यास पात्र असलेल्या गोष्टी करण्याची किंवा उपभोगण्याची सकारात्मक शक्ती म्हणून स्वातंत्र्याची काय व्याख्या केली जाऊ शकते. मग एखाद्याच्या विद्याशाखा विकसित करण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे. व्यक्तीने त्यांचे स्वातंत्र्य उपभोगताना इतर व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवू नये. राज्य त्यांचे कायदे जरी असले तरी व्यक्ती स्वातंत्र्य निर्माण आणि लागू करू शकते. मग स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना बघितल्या की एक नकारात्मक आणि एक सकारात्मक. नकारात्मक म्हणजे स्वातंत्र्य अडथळे किंवा इतरांकडून हस्तक्षेप नसणे, सकारात्मक म्हणजे निवडीचे स्वातंत्र्य असणे, म्हणजे एकंदरीत कृती करण्याची संधी असल्यास व्यावहारिकदृष्ट्या प्रभावीपणे दिसून होतो, आणि बळजबरीपेक्षा वरच्या अडथळ्यांच्या अनुपस्थितीवर ते अवलंबून असताना दिसून येतं. अशा पद्धतीने अतिशय महत्वपूर्ण पॉलिटिकल सायन्स मधील जो महत्वाचं पहिलं युनिट होतं पॉलिटिकल थेअरी, राजकीय सिद्धांतातील महत्वाचे कन्सेप्ट जे आहेत त्यामध्ये आपण सुरुवातीचीच कन्सेप्टची स्वातंत्र्य, लिबर्टी, आता त्यानंतर समानता आपण पाहणार आहोत, ती अतिशय महत्वाची आहे. त्यासोबत स्वातंत्र्य ही जी काही कन्सेप्ट आहे ती आज आपण अभ्यासलेली आहे. महत्वाचं कारण असं की आत्ताच आपली 7 एप्रिल 2024 ची एक्झाम झाली, त्या अनुषंगाने 25 ची एक्झाम पुढच्या वर्षी होणार आहे, तीही ऑनलाईन पद्धतीने असेल. नेटच्या धर्तीवरती ती एक्झाम होणार आहे, त्या अनुषंगाने तुमची तयारी ही आत्तापासूनच असणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही नवीन बॅच लवकरच लॉन्च करत आहोत. 15 एप्रिल पासून ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म तुम्हाला ही नवीन बॅच पॉलिटिकल सायन्ससाठी चालू करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचं नाव रजिस्टर करणे, ऍडमिशन घेणे तितकंच गरजेचं आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला येणार जो काही तुमचा फर्स्ट अटेम्प्ट असेल किंवा जर तुम्ही परत एक्झाम देत असेल तर येणारी ही एक्झाम ही नक्कीच तुमची असणार, हे यश नक्की तुमचं असणार आहे. तर आजचं सेशन नेमकं तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि त्या अनुषंगाने पुढचे सेशन जर लवकरात लवकर घ्यायचे असतील तर तसंही मला कळवा, आणि आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय वाटलं ते मला नक्की कळवा. ठीक आहे, तर आजचे सेशन आपले या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद. थँक्यू.